मंडळावर राऊतांनी सरकारला सवाल विचारले तर लष्करी गणवेशातल्या मोदींच्या फोटोवरूनही टीका केली। दरम्यान संजय राऊतांनी आपल्या या रोखठोकमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे, काय टीका केली आपण जाणून घेऊया। भेटीचे देश आणि शिष्टमंडळे निवडणाऱ्यांचा सत्कारच केला पाहिजे। भेटीसाठी निवडलेल्या देशांचा भारत पाकिस्तान संघर्षाशी काय संबंध? रिगा, लॅटविया, अल्जेरिया, कोलंबिया, सिएरा लिओनी, मोंद्रोविया, लायबेरियाला शिष्टमंडळ गेलं होतं। शिष्टमंडळ गेलेल्या देशांची नावंही भारतीयांनी प्रथमच ऐकली असावीत। शिष्टमंडळांना राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा सरकारातले प्रमुख भेटलेच नाहीत। माजी खासदार, माजी मंत्री वगैरे लोकच शिष्टमंडळांना भेटत राहिले। 57 खासदारांनी विदेश दौरे केले, त्याने देशाला काय मिळालं? भेटी दिलेला एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिलेला नाही। एकही देश भारतासोबत न येणं हे परदेश नीतीचं अपयश असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। भारतात मोदी लष्करी गणवेशात फिरतात ते कायद्याचं उल्लंघन आहे। पाकिस्तान त्यांच्या देशात युद्ध जिंकल्याचा विजय साजरा का करताय, अशी टीका संजय राऊतांनी केली।